Hi, hello, namaste, and yet another episode of Cinderella's Group. अलका दिसत नाहीयेस. कुठे चालू आहोत, ब्लॉग झाला तर कोणाकडे झाला. राहतोय, काय चलो करतोय, guys. हे सगळं मी पुढे सांगेन. पण आता लेट अस डू सम शॉपिंग. कारण का आमचा रात्रीचा प्रवास आहे. रात्री आम्ही लोक बसने निघणार आहोत. आमच्या ग्रुपमध्ये यशोदा आहे, तर तिच्या गावी आम्ही चाललो आहोत. का चाललो आहोत हे मी सगळं तुम्हाला पुढे सांगेन. सो पहिलं शॉपिंग करून घेऊ, सगळ्यांना हाय करून घेऊ. सगळेजण एक्सायटेड झालो आहोत. रात्री आमची 12-12:30ची बस असणार आहे. जातोय ह्यासाठी की बऱ्याच रील्स वगैरे आम्ही बघत होतो कास पठारच्या फ्लॉवर व्हॅलीची. सो वी थॉट की चलो लेट्स एक्सप्लोर दिस टाईम कास पठार. सगळेजण जमलेत, बससाठी वाट बघतोय. रात्री 12ची बस आहे आमची मिरजवरनं. सगळेजण आम्ही यशोदाच्याच घरी आलेलो. तिकडनं ST महामंडळ बुक केलेलं आहे तिने आमच्या सगळ्यांसाठी. तर आम्ही सगळे जातोय. रात्री 12 वाजता निघून सकाळी 6 वाजेपर्यंत तिच्या गावी पोहोचू. गावी पोचल्यानंतर एक थोडं पुढचा प्रवास एक त्यांच्याच गावामध्ये त्याची आम्ही गाडी बुक केलेली आहे. त्यामधून कसं पुढे 1-1.5 तासावरती ते कास पठार आहे. सो सगळेजणं निघालो आहे, बघू आता उद्या सकाळपर्यंत. सो गुड मॉर्निंग. पोचलो आहे आम्ही मेढाला, साताऱ्याला. तिचं गाव मेढाला आहे. मेढामधून 2 मिनटावरती त्या नाक्यावरून आत जावं लागतं. म्हणजे आम्ही तर फर्स्ट टाईम आलो आहे साताऱ्याला. फर्स्ट टाईमच तिच्या गावी येतो आहे. म्हणजे आमच्या ग्रुपमधून असं कोणाच्या तरी गावी जाऊन स्टे करून तिकडचं जवळपास जे काही फेमस आहे, म्हणजे सध्या जे ट्रेंड चाललेलं आहे रील्सवरती, ते एक्सप्लोअर करण्याचा हा फर्स्ट टाईमच आमच्या ग्रुपमधून. की कोणाच्या तरी असं घरी जायचं, छानपैकी राहायचं, तिथे टाईम स्पेंड करायचा. बिकॉज अदरवाईज कसं आम्ही जनरली ट्रिप्स प्लॅन करतो, हॉटेल स्टे वगैरे असतात. तर हे दिस इज द व्हेरी फर्स्ट टाईम. आणि खूप एक्सायटेड पण आहे की म्हणजे काहीतरी कोणाच्या घरी असं जाऊन ग्रुपमध्येच एन्जॉय करायचा, फॅमिली टाईम, गर्ल्स ग्रुप टाईम स्पेंड करायचा. तर हे तिच्या आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर. जवळच आहे तिचं गाव आतमध्ये. तर आम्ही पहिले जातो, फ्रेशनअप वगैरे होतो. त्यानंतर पुढचा आमचा 1-1.5 तासाचा प्रवास आहे तिच्या इथून. तर कुठे चाललो आहे हे मी पुढे सांगते. नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही सिंड्रेला ग्रुप जो आहोत, सगळेजण आलो आहोत साताऱ्याला कास पठारसाठी. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये यशोदाताई आहे, तिचं इथे साताऱ्याला घर आहे. आणि असं जस्ट एक डिसाईड झालं की हा जो मौसम आहे ऑक्टोबरपर्यंतचा, तर तो कास पठारचं फ्लॉवर व्हॅली एक्सप्लोअर करण्यासाठी खूप अप्रतिम टाईम आहे. तर आम्ही लोक सगळेजण काल इव्हनिंगला रात्री 12:30 वाजता निघालो आहोत. म्हणजे वन डे ट्रिपच असणार आहे. 12:30 वाजता निघालो आहे आणि सगळेजण तिच्या घरी स्टे करतो आहे आज पूर्ण कास पठार फिरण्यासाठी. आणि बघा सुरुवात इकडनंच होते. इतकी सुंदर सुंदर माझ्या पाठीमागे बघू शकतात, इतकी सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत मला. तर मला असं वाटतं की कास पठारला खूप खूप फ्लॉवर व्हॅली खूप चांगली असणार आहे. बिकॉज खूप सारे इन्स्टा रील्स बघतोय, खूप सारे आपण फोटोग्राफ्स बघतोय. आणि नेचर म्हटल्यावरती तर पहिला प्रायोरिटी नेचरला. तर बघूया, स्टे ट्यून. मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतच राहीन पुढे. सो टेक केअर. आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये भेटू. तर हे आहे तिचं घर. हा बाहेरचा परिसर आहे. हाय. सो हे तिचं बाहेरचा परिसर आहे, हे तिचं घर आहे. तिची फॅमिली इथे राहते. म्हणजे आय थिंक काका काकू वगैरे असतात. त्यांनी आमची खूप चांगली सोय केली तिच्या काकूने. म्हणजे सकाळी उठून गरम पाणी देण्यापासून सगळं. त्याने आम्ही डिसाईड केलं की एवढी छोटी छोटी फुलं त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत, इतकी छान वाटतात ती फुलं. सो चलो, तर आम्ही डिसाईड केलं की आपण घरच्यांना त्रास नाही द्यायचा, आपण बाहेर कुठेतरी नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबू. त्याच्यामुळे आम्ही लगेचच बाहेर, गाडी आमची आलेली होती, बाहेर आम्ही आलो. सो आम्ही हा यशोदाचा मुलगा आहे एनिवे. चलो, तो पुढे आमची गाडी आम्ही ऑलरेडी ही यशोदा आहे, अलका, अरुणा, आमचा सगळा सिंड्रेला ग्रुप. ही कविता ताई आहे, तर त्याच्या बाजूला नम्रता वेणी बसलेत. सो तर हा असा आमचा ग्रुप. काही जण आले नाही आहेत बट ऑब्व्हियसली, पण ठीक आहे, नेक्स्ट पिकनिकला त्यांना. तर आम्ही म्हटलं की कुठेतरी नाश्ता करू. तर त्यांच्या इथे ना हॉटेल सिद्धेश म्हणून आहे. आणि एकदम म्हणजे गावाला जसं जनरली की जसं आता आम्ही कोकणातले आहोत, तर आम्हाला ते कटवडा, भजी, वडापाव हे सगळं खूप म्हणजे असं टेम्पटिंग आणि एक्साईट करतं. तर तिने आम्हाला सजेस्ट केलं की आपण ह्या हॉटेलमध्ये जाऊन तिथली पुरी भाजी वगैरे असं काहीतरी आपण ट्राय करूया, तिकडचं जो लोकल स्नॅक्स आहे. म्हणून आम्ही सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलो. आणि अगदी लोकल फूड्स आहे. त्यांनी म्हटलं की आपण वरती, कारण का किती वेळ लागेल माहिती नाही कास पठारसाठी,
किती वेळ लागणार आहे, किती म्हणजे तिथे वरती काही भेटेल नाही भेटेल प्रॉपरली. सो म्हटलं आपण पूर्ण हेवी नाश्ता करूया सगळेजण इथे बसून आणि त्यानंतर मग पुढे जाऊ नाश्ता केल्यानंतर. आता आमचा भरपेट नाश्ता झालाय. इथे जवळच्याच एका हॉटेलमध्ये आम्ही लोकांनी नाश्ता केलाय आणि आता आम्ही पुढे चाललोय. इकडनं मला वाटतं इकडनं एक अर्धा तासाचं जर्नी आहे कास पठारसाठी. तर सगळेजण खूप एक्सायटेड झालो आहे. म्हणजे एकदम नाश्ता करून झालो आहे, एक पूर्ण झोप झाली आहे सकाळी आणि आता आम्ही चाललो आहेत वरती कास पठारला. तर बघूया, म्हणजे इट इज व्हेरी एक्साइटमेंट की तिथे काय असणार आहे, कसं फ्लॉवर व्हॅली आहे. फक्त इतके वर्ष आम्ही रीलमध्येच बघत आलो आहे, तर आज बघतोय जाऊन. तर भेटूया जस्ट एक हाफ एन आवरमध्ये आम्ही पोहोचू वरती. किती सुंदर व्ह्यू आहे बघतायत पूर्ण पाठी. आणि आम्ही इथे हॉल्ट घेतलाय एक 5 मिनिटाचा. वाव, जस्ट सी द ब्युटी. अँड ऑफकोर्स पाठीमागे चाललंय फोटोशूट. वाव. तर हे वरती जाताना आम्ही एका वरती थांबलेलो फोटोज काढण्यासाठी. वाव, किती छान वॉटरफॉल आहे ना. सगळेजण म्हटलं फोटो सेशन करून घेऊया, कारण का फोटोज तर मस्ट आहेत ना कुठल्याही पिकनिकसाठी. तर हे सगळं इतकं छान वाटतं ना नेचर. असं वाटतं कॅनव्हासवरती पेंटिंगच काढले पूर्ण. ते क्लाउड्स, वॉटरफॉल, देन ग्रीनरी. खूप छान, खूप छान, मस्तच. वाव, किती सुंदर ना, किती सुंदर. आणि इतकं क्लायमेट पण थंड आहे ना, म्हणजे असं एकदम अगदी असं उकाडा नाही जाणवत आहे की वरती खूप गरम होतं आहे. आणि आम्ही असं वरती अगदी घाटाघाटातून निघालो जाण्यासाठी. खूप छान वाटत होतं. म्हणजे अगदी रस्तेसुद्धा असं निसर्गपूर्ण, कारण का जस्ट एक वातावरण पावसाळी ढगाळ असं एकदम आहे ना वरती. खूप मस्त वाटत होतं. कुठे आहे आम्ही जातोय वरती. बघू नेक्स्ट. एक्सायटेड झालं आहे फ्लॉवर्ससाठी. फ्लॉवर व्हॅली म्हटल्यावरती कधी ते खूप सारे रील्स काढायचे, खूप सारे फोटोज काढायचे आहेत, रील्स बनवायच्या आहेत ग्रुप्सच्या. तर निघतोय वरती जाण्यासाठी तिथे. सो हा आहे आमचा सेकंड हॉल्ट. म्हणजे हा आम्हाला सजेस्ट केला आमच्यासोबत जे ड्रायव्हर होते त्यांनी, की हे हेरिटेज हॉटेल आहे. म्हणजे इथे बरेचसे लोक फोटोज काढण्यासाठी स्पेशली थांबतात. आता एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखा दिसतो. हे पूर्णच्या पूर्ण हॉटेल आहे आणि इथे स्टेज वगैरे सुद्धा अलाउड आहेत. खूप सारे ॲस्थेटिक्स असं युनिक स्टाईलमध्ये असे बघू शकता की म्हणजे तिथे रूम्स अवेलेबल आहेत त्यांचे, रूम्स, फूड. तर आम्ही फक्त एक फोटो सेशन आणि एक 2 मिनिटं हॉल्ट घेण्यासाठी तिथे थांबलेलो. कोणाच्या ग्रुपमध्ये पूर्णच्या पूर्ण व्ह्यू पुढे जातो, एकदा बघून घेतो पूर्ण. आता आम्ही आलो आहोत इथे हेरिटेज वाडीमध्ये. इथे 30 रुपीजची तिकीट आहे पर पर्सन. आणि इथे पूर्ण सगळेजण म्हणजे फोटोशूटसाठी खूप चांगलं आहे. एक हॉटेलच आहे हे स्टेसाठी वगैरे, पण इथे फोटोशूटसाठी तुम्हाला एक चार्जेस भरून ते लोक अलाव करतात. तर आम्ही इथे फोटोशूट करण्यासाठी आलो आहोत सगळे.
हेरिटेज वाडी. तर हे बघू शकता किती छान वाटतंय ना. अगदी नाही वाटत एका कॅनव्हासवरती पेंटिंग केलं आहे आणि कितीही फोटोज काढू शकतो वेगवेगळ्या अँगलमध्ये, वेगवेगळ्या म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये. खूप मस्त. आणि मुद्दा मुळात हा आहे ना की तिथे गरम नाही होतं अजिबात, कारण का वरती पठारमध्ये आहे ना, तर अजिबात गरम तिथे होत नाही आहे. असं वाटतं क्लाउड पूर्ण खाली येत आहेत. एकच मिनटं. तर आम्ही थोडं ही जागा एक्सप्लोर केली तिथे सगळे मिळून आणि आता पुढे निघतो आहोत. हात दिसतोय, हात दिसणार ग तसं पण हेलो हाय गाइस, तो हम लोग अभी कास पठार में हैं. हाय. वाव. कास पठारला आणि दुपारच्या वेळी सुद्धा इतकं इथे थंड वाटतंय. वाव, एकदम चिल झालंय वातावरण पूर्ण. कसं वाटतंय? एकदम कूल कूल, एकदम चिल्ड आहे, एकदम चिल्ड. म्हणजे दुपारच्या आता मला वाटतं 2 वाजता आहेत आणि इतकी थंड हवा लागते वरती. आणि व्ह्यू दाखवते तुम्हाला बघा. ओ माय गॉड, लुक ॲट दिस व्ह्यू. वाव, इतकं गार वाटतंय वरती, इतकं गार वाटतंय. ताई, तर आपला बुकिंग सगळं कसं होतं मला जरा सांग फक्त. म्हणजे जस्ट कारण का आजचं यावेळीचं सगळं बुकिंग तू केलंयस. तुझ्या गावी आलोय आपण साताऱ्याला. तर तू मला सांग म्हणजे कसं हे ऑनलाईन बुकिंग आहे की फक्त ऑफलाईन बुकिंग इथे चालतं? ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चालतं इथे. पण सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ ऑनलाईनच घेतात. कारण त्यांचं असं आहे की 1200 म्हणजे एका व्हिजिटला पाठवतात ते लोक. अच्छा. तर त्याच्यामुळे म्हणजे ते स्लॉट वाईज आहेत, बरोबर ना? हा, आणि इथे ट्रॅफिक खूप होते तर त्याच्यामुळे ते ही सिस्टम पण त्यांची काय वेबसाईट वगैरे आहे का? म्हणजे हा, वेबसाईट सुद्धा आहे, तिथूनच ऑनलाईन बुकिंग केलं होतं. कास पठारच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकतात. ऑनलाईन बुकिंग मध्ये जो स्लॉट भेटतो, बरोबर ना? 150 तसा हा 150 रुपीज पर पर्सन आहे. तसा स्लॉट बुकिंग केलेला आम्ही आणि त्या अकॉर्डिंगली आता आम्ही आमच्या स्लॉट मध्ये आलो. आमचा 11 ते 3चा स्लॉट होता. पण इकडचा व्ह्यू, ओ माय गॉड, फुलं इतकी मोठी नाही आहेत, छोटी छोटीच आहेत. म्हणजे जस्ट फक्त एक व्ह्यू आणि एक ॲटमॉस्फिअरसाठी मला तरी आतापर्यंत चांगलं वाटलं. बिकॉज फुलं एकदमच लहान लहान फुलं आहेत आणि अशी म्हणजे ॲटलिस्ट कमरेपर्यंत वगैरे असती ना तर थोडंसं चांगलं वाटलं असतं. पण ठीक आहे, क्लायमेट खूप छान आहे. सो नाव आता रिच्युअल टाईम, म्हणजे एक ग्रुप फोटो अ मस्ट. कास पठारला आलो आहे तर एक ग्रुप फोटो तर पाहिजे. सो सगळे एक मेमरीज कलेक्ट करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहेत. हा व्ह्यू बघा, पूर्णपणे इथे फॉग आलाय. पूर्ण माझ्या पाठी बघा, पूर्ण फॉग चालू आहे. जिथे नजर तिथे जाईल तिथे. तर आम्ही आता इथे क्यूमध्ये थांबलो आहोत खाली जाण्यासाठी, कारण का आपल्या पठारावरती जरी तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल तरी ती वरती अलाउड नाही करत. एक खाली तिथे चौक आहे, तिथे थांबवून त्यांच्याच बसेस वगैरे येतात वरती, तर त्या बसेसने तुम्हाला वरती यावं लागतं. खाली उतरून आम्ही आता तिसरा स्पॉट घेतला आहे
जिथे पूर्ण वॉटरफॉल वगैरे आहे आणि सगळेजण थांबलो होतो कारण का खूप भयंकर भूक लागली. संध्याकाळ झाली ऑलमोस्ट आणि आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केलेलं. दुपारी तिथे वरती काहीच नाही आहे कास पठारला खाण्यासारखं. आता आम्ही तिकडनं आलोय कास तलावला. म्हणजे आपलं पठार कंप्लीट केलं. पठारावरनं आम्ही मला वाटतं 7-8 किलोमीटर खाली उतरलो आहे. मे बी जास्तच असेल कारण का त्याच्यानंतर आम्ही इथे कास तलावला आलो आहे. तलाव आहे, इथे डॅम्प आहे आणि म्हणजे एवढं क्लायमेट इतकं फॉग पसरलं आहे सगळीकडे. तर आम्ही इथे फक्त चेंजिंग रूमचं वगैरे काही ऑप्शन्स नाही दिले आहेत. तर आम्ही असंच आतमध्ये जसं बाकी लोक जसं चेंज करतात तसं वगैरे चेंज करून इथे आतमध्ये पूर्ण आता आम्ही डॅम्पवर चाललो आहे खाली. बघा किती फॉग पसरलाय. अरुणा बघ तू दाखवशील तर दिसेल. सो अशी धमाल मस्ती करत आमची ही ट्रिप आम्ही इथे एंड करतो आहोत कारण का आम्हाला आता रात्री निघायचं आहे. खूप एन्जॉय केलं आहे, खूप सारे फोटोज मेमरीज कलेक्ट केले आहेत. तर अशीच आमची सिंड्रेला ट्रिपच्या पिकनिक्स होत राहू दे हीच स्वामींकडे गणपती बाप्पाकडे इच्छा. आणि असंच आमच्या एकत्र सगळ्यांना असंच खूप सारं काही ठिकाण एक्सप्लोर करता यावीत अजून. तर आता आम्ही निघतो आहे. रात्रीची आमची बस आहे. आता आम्ही सगळेजण तिच्या घरी यशोदाच्या फ्रेश वगैरे होणार आहोत, जेवणार आहोत आणि मग आम्ही पुढे निघणार आहोत घरी जायला. तर आता निघेपर्यंत काहीतरी टाइमपास तर हवा कारण का आमची साताऱ्यावरून बस आहे आणि तिच्या घरापासून पुन्हा साताऱ्याला यायला 1-1.5 तास लागेल. सो तोपर्यंत यू ऑल्सो एन्जॉय, वी ऑल्सो एन्जॉईंग आणि आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये सिंड्रेला ग्रुपसोबत न्यू पिकनिकसाठी. सी यू टिल देन, यू एन्जॉय. जोरात करा. आहा हो हो अरे बघ कोरस द्या वहिनी, कोरस द्या, टाळ्या वाजवा, कोरस द्या. कशी मावळच्या बनात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. केस बुरू बुरू डाव्या डोळ्यावर वट ढळली. आयचं गो नाक केवड्याच्या बनात नागिन सळसळली. इथं कुणी आसपास
माझ्याशी बोलना, ओठांची मोर खोलना, अशी लग बग जाता मागे वळून पाहता, मट पावलात अडखळली, तशी मावळत्या वनात केवळच्या मनात नागिन सळसळली. तुरुडती केस पुरू पुरू डाव्या डोळ्यावर वट डळली, मावळत्या वनात केवळच्या वनात नागिन सळसळली.